हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी आज चिकन दम बिर्याणी बनवली, तीही कुकरमध्ये एकदम इन्स्टंट आणि टेस्टी अशी। त्यासाठी आपण चिकन घ्यायचं, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या। चिकनला मी सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला यूज केलेला आहे, तो खूप इन्स्टंट असा बिर्याणी मसाला आहे। त्याच्यामध्ये थोडी दही घालायची त्या मसाल्यामध्ये आणि चिकनला मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवून द्या। नंतर आपण लगेच तांदूळ बॉईल करून घेऊया। मी बिर्याणीसाठी बासमती राईस यूज केला आहे बघा। पाणी घ्यायचं भरपूर, त्याच्यामध्ये तेल घालायचं, मीठ घालायचं। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ जो आपण भिजवून ठेवलेला असतो ना तो घालायचा। तांदूळ जास्त शिजवू नका तुम्ही, 80% एवढं शिजवायचं। तो लगेच चाळणीमध्ये गाळून घ्या पाणी, आणि ते पाणी फेकू नका। जे आपण तांदळाचं पाणी असतं ना ते फेकायचं, ते नंतर आपल्याला यूज होईल। नंतर लगेच कुकर ठेवायचा, त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि थोडासा कांदा लाल परतवून घ्यायचा लाल रंगावर, जेणेकरून आपण नंतर बिर्याणी सजावटीसाठी तो यूज होईल। पुन्हा तो काढून घ्यायचा, परत तूप आणि थोडंसं तेल घालायचं। कांदा थोडासा घालूया आपण त्याच्यासाठी तडका द्यायसाठी, आणि मग तो कांदा थोडा लाल झाला की लगेच टोमॅटो वगैरे काही घालू नका। आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना ते घालायचं, काश्मीरी मसाला घालायचा, आणि चिकन थोडंसं शिजवून घ्या। जास्त चिकन शिजवू नका, 50% एवढं शिजवून घ्या। चिकन थोडंसं ज्युसी झाल्यासारखं वाटलं की लगेच आपण जो बॉईल केलेला तांदूळ आहे ना तो वरती असं लेयर लावून घ्या तांदळाचा, व्यवस्थित पसरवून घ्या तांदळाला असं छान। आणि मग ते पसरलं की लगेच थोडीशी कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी जो आपण फ्राय केलेला कांदा आहे ना तो घालायचा। व्यवस्थित असं छान पसरवून घ्यायचं। मग कुकरचं आपण जे पाणी ठेवलेलं आहे ना तांदळाचं बॉईल पाणी, ते वरनं घाला 4-5 पळ्या, जेणेकरून आपलं चिकन आहे ना ते व्यवस्थित ज्युसी होतं आणि शिजतंही। आणि जो राईस आहे ना तो पण व्यवस्थित परफेक्ट शिजतो, असं जास्त ओला वगैरे होत नाही, सुटसुटीत चावल होतं। आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता आपला इन्स्टंट असा दम बिर्याणी किती सुंदर झालेली आहे दिसते। तर एवढी छान आणि चवीला तर अप्रतिम होते। लगेच सर्व करा। आणि नंतर आम्ही स्वीट्स पण आणलं होतं, म्हणजे मिस्टरांनी, आम्ही ते खाल्लं। लाईक, शेअर, सबस्क्राईब।